शिक्षण महर्षी कैलासवासी दादासाहेब सुरेंद्र मराठे यांना श्रद्धांजली। मराठा समाजाचे दैदिप्यमान तारा आणि शिक्षण महर्षी कैलासवासी दादासाहेब सुरेंद्र मराठे यांचे दिनांक 23/10/2025 रोजी वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले। ते मराठा मंगल कार्यालय येथे आयोजित सार्वजनिक श्रद्धांजली कार्यक्रमात त्यांना भावपूर्ण आदरांजली वाहण्यात आली। आज सुरेंद्र दादांच्या आदरांजलीच्या निमित्ताने आम्ही सगळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आणि विविध सामाजिक संस्था संघटनांचे लोक जमलो आहोत। आमच्या सगळ्यांच्या मनात प्रचंड वेदनेची आणि दुःखाची भावना आहे आणि सर्व सामाजिक संघटनांच्या मनामध्ये पोरकेपणाची भावना आहे, कारण त्या सगळ्यांचा आधारवड आज हरवलेला आहे। अकस्मात जाणं हे अत्यंत वेदनादायी आहे, पण ज्या पद्धतीने दादा आपलं जीवन जगले तर त्या सगळ्या जगण्याला एक विचारांची धार होती आणि विचारांचं पाठबळ होतं आणि अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला त्यांनी ज्या पद्धतीने या ठिकाणी एक आधार दिला, त्याच्यामुळे या अत्यंत मागासलेल्या आदिवासी एरियाचा समावेश असलेल्या भागामध्ये गेल्या 8-10 वर्षांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम वाढू शकलं, मोठं होऊ शकलं। अनेक मोठमोठी शिबिरं या ठिकाणी झाली, त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून खूप उपक्रम झाले। विधवा विवाहांना, आंतरजातीय आंतरधर्मीय विवाहांना त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। त्यांच्या शाळांमध्ये विवेक वाहिनी सुरू करण्यासाठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले। असा एक पुरोगामी, विचारवंत, कृतिशील माणूस, कमी बोलणारा आणि भरपूर काम करणारा माणूस या सगळ्या समाजानेच गमावलेला आहे। केवळ मराठा समाजाने नाही तर पूर्ण या विश्वाचंच एक नुकसान आजच्या दिवशी झालेलं आहे। त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो। जाण्याने आमची संस्था जी पुरकी झालेली आहे ते आता मी शब्दात व्यक्त करू शकत नाही। एक दादा, एक माझे जे मोठे बंधू म्हणून मी त्याच्याकडे पाहत होतो, पण त्यांनी जो माझ्यावर विश्वास ठेवला, माझ्या सारख्या लहान भावाला त्यांनी अध्यक्षपद बनवलं आणि मला त्यांनी सांगताना सांगितलं की तुम्हाला ही जबाबदारी पूर्णपणे आपल्याला पेलायची आहे आणि ते तूच पेलू शकतो, म्हणून मी जे अध्यक्ष आहे केवळ फक्त त्यांच्यामुळेच आहे आणि त्यांच्या पाठिंब्यामुळेच येत होतो। दादांचं महान कार्य असंच आम्ही पुढे चालू ठेवू अशी मी तुम्हाला ग्वाही देतो। बस एवढं। आणि आमच्या पिंपळ्या समितीच्या वतीने दादांना आमच्या सर्व संस्थेच्या सर्व संचालक मंडळामार्फत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, एवढंच मी सांगू शकतो। मला दादांबद्दल जास्त बोलता येत नाही। समाजसेवेचा वसा जपणारे आणि उत्कृष्ट संस्था चालक म्हणून त्यांची ओळख होती। ज्ञानदानाच्या माध्यमातून त्यांनी हजारो विद्यार्थी घडविले। चांगले लोक आणि चांगले विचार तुमच्या सोबत असतील तर जगात तुमचा कोणीच पराभव करू शकत नाही, हा त्यांचा विचार अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत ठरला। कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना दादासाहेबांच्या निधनाने समाजाचा कणा हरपल्याची खंत व्यक्त केली। तसेच त्यांचे सुपुत्र त्यांचा हा ज्ञानरूपी वारसा पुढे चालवतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, पिंपळनेर संपादक अनिल बोराडे। आमचे ज्येष्ठ बंधू, पिंपळनेर शहराचे समाजभूषण, प्रथम पिंपळनेर रत्न पुरस्काराचे मानकरी तथा एक सर्वसमावेशक व्यक्तिमत्व, अजातशत्रू, पिंपळनेर शहरातील नव्हे तर पंचक्रोशीतील सर्व जाती धर्माच्या लोकांना एकत्र घेऊन शिक्षणाची ज्ञानगंगा तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचावी, गरीब, आदिवासी, दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची आणि रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी, या उदात्त हेतूनं ज्यांनी संपूर्ण आयुष्य वेचलं असे आदरणीय दादासाहेब यांचं कमी वयामध्ये निधन झालं आणि संपूर्ण शहराला नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशी त्या ठिकाणी दुःखाच्या सागरात डुंबून गेलेली आहे। सर्व जनसमुदायावर शोककळा पसरलेली आहे। खरं तर त्यांचं जाण्याचं वय नव्हतं, अजून कमीत कमी 8-10 वर्षे त्यांनी राहणं अपेक्षित होतं, परंतु नियतीच्या मनात काय वेगळं असतं। जवळजवळ 2.25 महिन्याचं प्रचंड अशा त्या जीवन मृत्यूच्या संघर्षामध्ये दुर्दैवानं नियतीनं त्या ठिकाणी विजय मिळवला आणि दादांना या ठिकाणी हिरावून दिलं। दादा जरी आज या ठिकाणी आहेत नसतील, परंतु त्यांच्या विचारांच्या रूपाने, त्यांनी दिलेल्या संस्कारांच्या रूपानं ते नेहमीच समाजाला मध्ये अजरामर राहतील आणि त्यांनी दिलेला जो वसा आणि वारसा आहे तो खऱ्या अर्थानं या ठिकाणी संपूर्ण परिवार असेल किंवा समाज असेल तो पुढे नेण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल। आमचे ज्येष्ठ बंधू दादासाहेब यांच्या निधनाची वार्ता ऐकून
संपूर्ण पंचकृषीतून असेल, खानदेशातून असतील, गुजरातमधून असतील, संपूर्ण नातेवाईक असतील, संपूर्ण त्याच्यावर प्रेम करणारा जनसमुदाय असेल, तर या ठिकाणी आलात आणि खूप मोठ्या संख्येने त्यांनी या ठिकाणी दादासाहेबांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि आमच्या गांगुर्डे कुटुंबियांच्या परिवारामध्ये त्यांनी आमची सांत्वना केली. या सर्व समाजाचं ज्यांनी ज्यांनी शोक संदेश दिला त्या सगळ्या बंधू भगिनींचं मी आमच्या गांगुर्डे परिवाराच्या वतीनं या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. असंच प्रेम, आपलं मार्गदर्शन आणि सहकार्य भविष्यामध्ये सुद्धा आमच्या या कुटुंबाला, आमच्या समाजाला, या गावाला मिळत राहील अशा पद्धतीची अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो आणि दादासाहेबांना संपूर्ण पुण्यनगरी पिंपळनेर शहराच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ओम शांती, ओम शांती.